नमस्कार. TH नेटवर्कमध्ये मी त्रिविक्रम हिरलेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी बॉर्डर 2 नावाची फिल्म बघितली. नेटफ्लिक्सवर आली आहे. फिल्म मी बघितली कारण की मला वाटलं की जो जुना इम्पॅक्ट आहे बॉर्डरचा तो आपल्याला या नवीन फिल्ममध्ये बघायला मिळेल. पण अनफॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही. गोष्ट मधल्यामध्ये खूप रेंगाळत जाते आणि त्यांनी ना त्या मैत्रीमध्ये जास्त वेळ घालवला आहे. ती मैत्री डेव्हलप करण्यातच जास्त वेळ घालवला आहे असं मला वाटलं. गोष्ट एका चांगल्या पॉईंटला सुरू होते. आपल्याला कळतं की युद्ध का होणार आहे. प्लस आपल्याला 4-5 डिटेलिंग्स पण कळतात. सनी देओलचं कॅरेक्टर दिसतं. आपल्याला हेही कळतं की त्याचा मुलगा पण आता आर्मीत आहे जो आता शहीद झालेला आहे. पण समहाव ना त्यांनी एक इमोशनल अँगल देण्याचा प्रयत्न केला पण ते नाही जमलं आहे त्यांना असं बघून वाटतं. आणि खूपच असं लांब फिल्म झालेल्यासारखी वाटते. मला एक गोष्ट या फिल्ममधली आवडली ती म्हणजे जी गाणी त्यांनी जुन्या फिल्ममधून घेतलेली आहेत तिला जास्त त्यांनी रिमास्टर केलेलं नाही आहे. पण ज्या प्रकारे ती बनवलेली आहेत ती खूप सुंदर आहेत. आणि घर का बाहोगे हे जे गाणं आहे त्याच्यातले जे नवीन शब्द त्यांनी लिहिलेले आहेत खूपच मस्त आहे. आधी बनलेल्या गाण्याच्या मीटरवर नवीन गीत लिहिणं, नवीन शब्द खूप कठीण काम असतं. मनोज मुंतशिर यांनी ते गाणं लिहिलेलं आहे. मला बॉर्डर 2 इतकी आवडली नाही पण गाण्यांना मी 5 पैकी 5 स्टार देईन. थँक्यू.